नमस्कार मंडळी, मी तुमचा रोहन. स्वागत आहे आपल्या भटकांटी विथ मोरे या यूट्यूब चॅनलमध्ये. खूप दिवसानंतर व्हिडिओ बनवतोय आपण. तुम्ही आपला शेवटचा व्लॉग गणपती बाप्पाचा निरोप आपण घेतला, तो बघितला असेल. तर आपण कोकणमध्ये आपल्या गावामध्ये गेलेलो. तर आज रविवार आहे, तर बोललो जरा फेरफटका मारूया, बघूया. तर विचार केल्यानंतर आता असा काय प्लॅन झाला नव्हता. आता दुपारचे 12 वाजलेत, तर आपण मस्त एक प्लेस शोधली आहे, जे म्हणजे मिनी वृंदावन आहे, जे आपल्या वाडा साईडला आहे, इस्कॉन टेम्पल. तर तिकडे चाललो आहे. मी कधी ह्याच्या आधी गेलो तर नाही आहे, म्हणून एक्झॅक्ट इन्फॉर्मेशन मला तेवढी नाही माहिती. पण बोललो की आता चाललोच आहे, तर मस्तपैकी एक व्लॉग बनवूया आपण. आपल्या मंडळींना जे आहेत त्या सर्वांना बघायला भेटेल. आणि तुम्ही पण व्हिजिट करा तिथे नक्कीच, कारण एक बोलतो ना, एक इन्स्पायरेशन प्रॉपर एक प्लेस आहे ती, जिथे तुम्ही जाऊन आहे ना फक्त जस्ट रिलॅक्स होतो. जे आपण टेन्शन्समध्ये असतो, जॉब वेब सर्व करतो, पण तिथे जाऊन जे सुकून भेटतं ना ते मस्त. तर आता आपण घोडबंदर रोडला आहे, तर आपण फाउंटनवरनं राईड मारू आपण गुजरात हायवेला. तुम्हाला रोड पण दाखवूच आपण कसं बाय रूट जातोय ते. असंच तुम्ही जोडून राहा. 100 एकरमध्ये ते इस्कॉन टेम्पल आहे. आपण तिथे गेल्यावर नक्की दाखवू की काय काय बघण्यासारखं आहे, आणि काय पूर्ण एकरमध्ये त्या लोकांनी काय काय बोलू शकतो ना आपण की काय काय फॅसिलिटीज जसं वृंदावनमध्ये आहे तसं त्यांनी काय काय इथे दाखवले आपल्याला. तर अशा प्रकारे आपण फाउंटनला राईड मारलाय आणि आपण आता गुजरात हायवेला लागलोय. आज बरं आहे की पाऊस नाही आहे. पूर्ण वातावरण तुम्ही जसं बघाल, पूर्ण मोकळं वातावरण आहे. तर अशा प्रकारे आपण गुजरात हायवेला आपल्याला ट्रॅफिक भेटलेली आहे फुल. हे समथिंग ढेकाळे गाव आहे काहीतरी. फुल ट्रॅफिक आहे. तिन्हीच्या तिन्ही लेन पूर्ण जाम आहेत. ट्रक्स, कंटेनर्स. वरून आज संडे. बघू आता किती वेळ लागतोय. खूप जण रॉंग साईडनी पण जायला ट्राय करतायत, पण आपण लास्ट लेनला म्हणून दाखवू नाही शकत आहे. बघा माझा पुढे तुम्ही कसा आपला प्रवास होतोय, किती वेळात होतोय. आपण निघालोय 12 वाजता. आता वाजले दुपारचे 2:30. सो बघूया. थोडे ट्रॅफिक हालते, मध्येच थांबते, मग परत 10 मिनिटं. बघू आता कसं काय. तर अशा प्रकारे आपण आता मंदिरामध्ये जाऊन आलो. कृष्णाचं दर्शन घेतलं. हे तर टेम्पल आहे. थोडं त्यांचं बाहेरून काम चालू आहे. आता आपण पूर्ण जी प्रॉपर्टी आहे ती एक्सप्लोअर करतोय. आता हे जे इथे टेम्पल आहे तिथे आपण जातोय. तर आपण आलेलो आहे इकडे. ट्रॅव्हलिंगमध्ये खूप आम्हाला म्हणजे खूप इश्यू झाला, कारण खूप ट्रॅफिक होती. वरूनच संडे. ॲक्च्युली मला फक्त इथे वाडाला पोचायला 5 तास लागले. एवढ्या 5 तासात मी गावाला पोचलो असतो माझ्या. पण ठीक आहे, कुठेतरी काहीतरी करायला लागतं. चालतं आपलं तेवढं. तर आपण संडे घरात बसण्यापेक्षा आपण काहीतरी चांगलं करतोय, तर ठीक आहे त्यासाठी. तर असंच जोडून राहा. तुम्हाला अजून काहीतरी एक्सप्लोअर बघू काय कसं काय ते.
काय मस्तपैकी नेचर झालेलं आहे, पाऊस नाही आहे आज, मस्तपैकी नेचर झालेलं आहे. आपण विजिट करतोय, चांगला दिवस निवडलाय आपण. ट्रॅफिक थोडी भेटली पण बऱ्यापैकी आज पाऊस नाही तर थोडं बरं वाटतं. तर आपण टेम्पलमधून बाहेर पडले, मंदिरामधून, आणि आता आपण वृंदावन फॉरेस्ट बघायला आलो आहे. आणि बेसिकली असं पूर्ण फॉरेस्ट थीम केलेली आहे. सो बघूया यामध्ये काय काय. पूर्ण झाडं आहेत सर्व, एक प्रॉपर नेचर ह्याने मेंटेन ठेवलं आहे प्रॉपर. जसं इथे बघायला गेलं ते बघा, पूर्ण फॉरेस्ट फिरतोय आपण. आणि ते मध्येच त्यांनी पूर्ण त्यांचा जो आहे 100 एकर्समध्ये काय कसं काय आहे ते प्रॉपर मेन्शन केलं आहे, म्हणजे कोणच कुठे कन्फ्यूज नको व्हायला. आणि इथे बघायला गेलं तर प्रॉपर ह्या लोकांनी नंबरिंग्स दिलेत, डीची जी नंबरिंग आहे ती. आणि इथे सर्व त्यांनी मेन्शन केलं आहे की कुठे कसं काय आहे ते. हे बघा, हे तुम्हाला दिसतं ना, डीमध्ये, एसमध्ये, बीमध्ये, हे टोटल प्लेसेस आहेत जे विजिट करायला. आपण आता इथे आहे, राधा मोहन टेम्पलच्या इथे आहे. आता इथून आपण फॉरेस्टमध्ये घुसलो आहे. सो आता बेसिकली बघूया आपण केवढं एक्सप्लोअर करता येईल, कारण लेट झालं आहे यायला. जेवढं एक्सप्लोअर करता येईल तेवढं आपण एक्सप्लोअर करूया. आणि आता आपण मथुराच्या साईडला जाऊया, तिकडून मग यमुना आणि हे करत येऊया सर्व. पूर्ण फॉरेस्ट यांनी जे केलं आहे ना, मस्त केलं आहे, म्हणजे एक प्रॉपर. फोटोशूटसाठी पण जागा चांगली आहे जर बघायला, पण फोटोशूट करा पण असं त्याचं थोडं मिसयूज नका करू प्रॉपर्टीचा तुम्ही. यमुना ही बघा, ह्या लोकांनी अशी प्रॉपर यमुना नदी केलेली आहे. खाली फिश आहेत. हे बघा, ही किती मेंटेन आहे मस्तपैकी महावन. आणि हे चांगलं आहे, वेट कचरा, सुका कचरा, ओला कचरा त्यांनी प्रॉपर बनवलं आहे. सो तुम्ही जेव्हा एक्सप्लोअर करायला येत आहे तर कृपया करून कुठे आपलं निसर्गाला जरासाठी हे नका करू. जिथे आहे त्या लोकांनी केलेलं आहे, एवढं मेंटेन ठेवलं आहे, तसं तुम्ही मेंटेन ठेवा. विदाउट कृपेने आपण येऊ शकत नाही. म्हणून या ठिकाणी एकदा कंस आलेला आणि कंस जेव्हाही जातात विचार करतात कृष्णाला आपण कसं काय सर्व मोठे एवढे बलाढ्य राक्षस पाठवले,
पण कृष्ण काय आपल्याला सापडत नाही. कृष्णाची कमजोरी काय, त्यांची प्रेयसी कोण आहे, राधाराणीला किडनॅप करतात. तरी किडनॅप करण्याचे कंस आले असतो. कंस जसा येतो ना तो गोपी महिला बनून जाते. राधाराणी कोणत्या कुटील भावनेने आल्यानंतर तिथे पोहोचू शकत नाही आणि जशी ती महिला म्हणते आणि कंस अरे बापरे काय झालं, आता मी परत पण जाऊ शकत नाही. खूप रडतो. गोपी का रडतेस, काय झालं. शेवटी आपलं सत्य कथन सांगतात, ठीक आहे. मग त्याला भरपूर शिक्षा करतात, त्याला काम देतात, त्याला गोबर उचलायला लावतात, गोबर कंटे म्हणून साफसफाई करायला लावतात सर्व. 1 वर्षानंतर राधा सांगते याला ठेवू नका, याला जाऊ दे. मग त्याला ब्रह्मकुंडात ढकलतात. पुन्हा कंस आपला रूप धारण करून मग तो पळूनच जातो, इकडे येत तो नाही. तर राधाराणीच्या अध्यक्षतेखाली पूर्ण वृंदावन आहे. वृंदावनामध्ये सर्व राधाराणी का पुकारतात, तर राधाराणीची कृपा होत नाही तो पण कृष्ण स्वीकार करी. पण आपण राधाराणीला प्रार्थना करतो, राधे 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 राधे. वृंदावनामध्ये राधाराणीचं शक्ती आणि कृष्णाची आल्हादिनी शक्ती, कृष्णाची अंतरंग शक्ती ही श्रीमती. तर अशा प्रकारे आपण गोवर्धन पर्वत बघायला आलोय. हे बघा, हे तुम्ही बघाल समोरच गोवर्धन पर्वत आणि त्याची भूमिका इथे त्यांनी प्रॉपर केलेली आहे, कृष्णा लिफ्टिंग गोवर्धन हिल्स. असं मंदिराच्या समोरच गोवर्धन गौशाला आहे. कसं वाटलं तुम्हाला आपलं मिनी वृंदावन, जिथे आता तुम्ही पूर्ण जेवढं मला दाखवता आलं तेवढं मी तुम्हाला दाखवलं, एक्सप्लोर केलं. आपण आता परतीच्या प्रवासाला निघालो आपल्या परत. तर जर ह्यामध्ये तुम्ही नक्की सांगा की जर आपल्याला कुठे काय वाटत असेल की म्हणजे जिथे चुकीची इन्फॉर्मेशन गेली असेल तर त्याबद्दल तुम्ही नक्की कमेंट्समध्ये सांगा. आणि इथलं एक चांगलं म्हणजे जे नेचर आहे ना ते एवढं त्या लोकांनी मेंटेन ठेवले ना, खरंच खूप चांगलं मेंटेन ठेवलंय. वरून जर तुम्ही ते येताय ना तर पूर्ण दिवस टाइम काढून या. आता आम्ही पण दिवसच काढलेला, पण आता ह्यामध्ये काय झालं, ट्रॅफिक मला जिथे 2.5 तासाचा रोड आहे तिथे मला 5 तास लागले. म्हणून जर येणार असेल तर अर्ली मॉर्निंग या. आणि इथे आल्यानंतर एक चूक करू नका. मी लेट आलो म्हणून ती थोडीशी घाई गडबड झाली. जेव्हा तुम्ही येताय ना अर्ली मॉर्निंग या आणि इथे तुम्ही टूर गाईड घ्या. कारण जेव्हा तुम्ही टूर गाईड घेता ना तो एक एक प्लेस तुम्हाला प्रॉपर सांगतो, वरून इन्फॉर्मेशन पण देतो. तर टूर गाईड तर नक्की घ्या, कारण ते लोक खूप एक बोलतो ना इन्फॉर्मेटिव्ह सांगतायत आपल्याला प्रत्येक एका लोकेशन बद्दल. त्यानंतर इथे जर बघायला गेला तर जी भोजनाची व्यवस्था आहे ती दररोज 12:30 ते 2:30 मध्ये दररोज असते. ही खूप चांगली गोष्ट आहे की आपण कुठेतरी येतोय देवाच्या दर्शनाला आणि तिथे आपल्याला प्रसाद लाभतोय. आणि कृष्णाचं मंदिर जसं तुम्ही बघितलं असाल एवढं अप्रतिम आहे. काम चालू आहे त्याचं अजून नवीन, त्यामध्ये काय रिस्ट्रक्चर करतायत ते लोक. तर जसं आपण फिरलो त्याचा जो फॉरेस्ट होता त्यांनी पूर्ण जसं दाखवलंय. आणि जे त्यांनी फ्लावर्स जे त्यांनी मेंटेन ठेवलेत ना खूप चांगल्या प्रकारे मेंटेन ठेवलंय. आणि जेवढं वृंदावनमध्ये आहे ना तेवढं त्या लोकांनी इथे दाखवायचा पूर्ण प्रयत्न केलेला आहे. सो नक्की सांगा की तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला. आणि सबस्क्राईब करा. खूप जण सबस्क्राईब करायला विसरतायत. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. सबस्क्राईब तुम्ही कराल तेव्हा मला जरा बरं वाटेल आणि मी नवीन नवीन कंटेंट घेऊन येईल तुमच्यासाठी. तर नक्की सबस्क्राईब करा. थँक्स फॉर वॉचिंग व्हिडिओ.